नाचत होते असं मी म्हणत नाही. पोऱ्यानं नाचाव नाही, नाचाव पण कुठे नाचाव. महिलाने नाचाव पण कुठे नाचाव. कीर्तनात नाही नाचाव, कीर्तनात नाही नाचाव, डीजे पुढे नाही नाचाव. माणसा पुढे बाईनं नाचू. माणसा पुढे जर बाईनं नाचलं आणि पाठीवरचा डोक्याचा पदर तिचा जर घसरला आणि बाईची पाठ जर माणसाला पाहिजे दाखवणाराही नरकात जाते आणि पाहणाराही नरकात. बायाने नाचाव पुढे. देवाच्या ठिकाणी बायाने नाचाव नाही. माणसं जर असतील तर जिथं महिलाच आहे तिथंच महिला, पूर्ण जर महिला असतील तिथंच महिलांनी नाचाव. बाकी इतर ठिकाणी महिलांना नाचाव नाही. विठ्ठल हे मी नाही म्हणत. इंगळे महाराज सांगायचे दृष्टांत. इंगळे महाराज सांगत आहे. आपला विषय काय झाला होता. बुद्धी नाचत होती आणि माय तिथून म्हणत होती तिच्या पुढे काय माय बुद्धी नाचते, काय माय बुद्धी नाचते. आणि तिथून शेजारची काय म्हणते माहिती. जेव्हा तुझी बुद्धी एखादा गुड्ड्या घेऊन गेला तेव्हा समजते तुला बुद्धी कशी नाचते. हे गावातल्या लोकांचा पर्याय आहे. मी 2 दिवस झाले तुमच्या गावात राहतो. आपला कोणता झाला गावाचा परिहार ध्यानात ठेवत जा. गावाचा पण तुमच्या गावात असं काही अजून आढळलं नाही. अधिक 5 दिवस आढळणार नाही, कवच आढळणार नाही. हे झाला गावाचा. आता कोणाचा झाला. कार्यकर्त्याचा. कार्यकर्त्याने कीर्तन दिलं, कीर्तन दिलं. एका जागेवर कीर्तन करायला गेलो. कीर्तन फक्त 5 मिनिटं लांबलं. किती 5 मिनिटं कीर्तन लांबलं फक्त. आणि त्यातली एक टोपीवाला बाबा उभा राहिला काठी घेऊन. मांग उभा राहिला काठी घेऊन. काकाजी उभा राहिला. मी असं लक्ष दिलं ते बाबा उभे राहिले काठी घेऊन म्हणून. त्याला बाबा म्हणे काय म्हणत चालले का. म्हणे नाही नाही. त्याला बंद करू का. म्हणे नाही नाही तुम्ही चालू द्या. म्हणे मग काऊन उठले. ज्यानं तुझ्या बुवाऱ्या कीर्तन घेतलं त्याला मी पावलं. 5 मिनिट कीर्तनात ती कीर्तन देणार आले पाहिजे. तुमच्या गावात असं काही अतिशय सुंदर कार्यकर्ते आहेत. एक झाला गावाचा पर्याय, दुसरं लोकांचा पर्याय, तिसरं कार्यकर्त्याचा पर्याय, चौथा कोणाचा पर्याय कलाकाराचा पर्याय. यायचं जर नाव नाही घेतलं हे आता उभे राहिले आता काही म्हणत नाही तर पण तुमचं नाही बरं. हो या आधी शिकून निष्ठू लागले. एक 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 शेवटपर्यंत आपण तिघे राहिलं बस. तुम्ही दोघं म्हणणार 2 आपण एवढ्याच काम आहे. काय करायचं टेन्शन नका घेऊ. बरोबर टाइमवर सोडतो. आता किती वाजले 10 सव्वा 10 झाले. सव्वा 10 धरून चालतो. तो वाजो का नाही वाजो आपल्या काय बापात चाललं. समजून घ्यायचं, समजून घ्यायचं. हे समजून घ्या. याच्या दृष्टांत आलो तुम्हाला सांगतो. एका जागेवर 3 लोक जात होते. 3 लोक नावेत जात होते. नावेत चालले समुद्रातून. नावेत जात असताना आवाज बरोबर करा. हो ना विठ्ठल. मी आवाज हलकाव बोलू. मग काय झालं ते नावेत बसले. त्यांनी एक जण होता तो काय म्हणे का रे दादू. म्हणे काय समुद्राला जर आग लागली तो ते म्हणे काय झालं समुद्राला आग लागत नसते. त्यानं जात कानपटी झाली संकन द्या. म्हणजे समुद्राला आग लागली तर समजायला काय चाललं तुझं. समजायला काय झालं समजलं म्हणे. बरं समजलं थप्पड काढलं समुद्राला आग लागली तर दुसरा काय म्हणे तुझ्या बरोबर आहे. मी समुद्राला आग लागली तर मग यातल्या मासोळ्या कुठे जातील समुद्राला आग लागल्यावर. तो म्हणे समुद्राला आग तर पहिली गोष्ट लागणार नाही. दुसरे म्हणे मासोळ्या. तिसरा काय म्हणे तुला काय माहित आहे म्हणे. म्हणे काय झालं हे मासोळ्या म्हणे नारळाच्या झाडावर म्हशी सारख्या चढतील का. म्हणजे म्हशी का नारळाच्या झाडावर चढत असते का. काही समजायचं हो म्हटले की तुम्ही मान हलवायचा. असं का नाही म्हणाला तरी होत म्हणता का बापा विठ्ठल. चौथा कलाकाराचा परिचय. अतिशय उत्कृष्ट असे आमचे कलाकार आहेत. हे कोणाचे वय उसने आणले का गावाचे बाहेर.
बाबा तुमचे आहेत का रे इथं आई वडील म्हणून आई वडील आहेत का खरंच कोणाचे नसन तुम्हाला सांभाळणार एक दोन माझं मला सवय नाही पण धरतो एक खांदा स्किन आहेच ते दोन टाकीत देऊन मडक्या धरून लेकराला आणलं पाहिजे कसे काय असेल आणायचा मी म्हणत नसतो कीर्तनात लेकराला आणू नका मी आणा म्हणत असतो एका जणाला असंच म्हटलं लोक असं खराब करतो होतं गावातलं आणलं वाजे अरे काय याने माळ घालायची म्हटलं आणा कीर्तनात भिडे माळ टाकतो म्हटलं ते कीर्तनात आलं असं पुढे बसलं मा इकडेच पाहायचं असं टाईट पाहायचं मा इकडे मा रामकृष्ण हरी झालं मी अभंगात शिरलो म्हणजे अभंग असं नाही बोलता अभंगात शिरलो आणि अभंगाचा भावार्थ झाला ते असंच पाहिजे पुढे आलं नाही काय तू एवढंच काय माळ घालायला टाईम आहे ना शेवटच्या विठोबा रुक्माई तुला माळ घालतो पण ते पुढे येत आहे मी अर्ध्यात कीर्तन आलं अर्ध्यात आलं बरं अर्ध्यात कीर्तन आलं ते पुढे आलं ते आलं माय धोतरच धरलं मायावर धोतर धरलं काकाजी मला अबे धोतर सोड मी झटका अबे सोडला म्हटलं तुझी अडचण काय आता तुम्हाला सांगू त्याची अडचण काय होती त्या धरलं सोडती ते काही दम लेकराच्या वयला हे चांगल्याची तीच करते लेकराच्या व्हाईच नाही ना हे लेकर एका गावातली एक म्हातारं होतं एकाच्या लोकांच्या घराचा जर सत्यानाश केला असेल ना हे बारकी लेकर कमी आहेत का असं थोडी आहे बाया चूल पेटवते म्हणून बाया चूल पेटवला ना तुम्ही तर बाबू चूल कोण पेटवते तो घरी हा बाप कोण पेटवते चूल कोण पेटवते आपले चूल जाऊ दे चुली गेली चुलीत गॅस कोण पेटवते चुली गेल्या चुलीत आता गेलं ना गॅस होता इकडून बटन तिकडून बटन ते सांग ना भाऊ कोण पेटवते अरे तू नाही पेटवते ना लाईट वचन काय घाला आपाप लाईट होतो चूल कोण हे दिलू कोण पेटवते चूल नाही पेटवते ना घरातला स्वयंपाक कोण करते आई असं जोरात पाहिजे आपल्या सत्यपोर हुशार लेकरा खरंच तुमच्या चूल स्वयंपाक कोण करते लेकराचा अभ्यास कोण घेते लेकराला शाळेत कोण पाठवते लहान लेकराची आंघोळ कोण करून देते बापाने बेलण्यानं कोण मारते कपडे कोण धुते लोकांचे घर कोण पेटवते आता झालं पाहिजे आता मोडकून तुमच्याच पुढे जाईल असं नाही बरं हे माय बोल असं नाही तुम्ही म्हणता हे गलत नाही माणूस भीते